हे दृश्य पाहून तुम्हाला खूप किळस वाटली ना? अगदी घाण वाटलं असेल, नाही का? हा आहे देसलेपाडा ते बामनदेव टर्न, नांदिवली डोंबिवली पूर्व या नव्याने बांधलेल्या रस्त्याचा भाग. रस्ता नुकताच तयार झालाय, चकचकीत दिसतोय, पण हा रस्ता पाहिल्यावर तो फक्त इथल्या नव्याने बांधलेल्या इमारतींसाठी बनवला आहे की काय असं वाटतं. कारण रस्त्याला लागून व्यवस्थित गटार व्यवस्थाच नाही आणि सगळ्यात किळसवाना भाग म्हणजे या बाजूला असलेल्या चाळींमधील लोकांचे सांडपाणी त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारासमोरच वाहत आहे. पहा किती दयनीय प्रदूषित परिस्थिती आहे ही. कल्पना करवत नाहीये की हे लोक इथे कसे जगत असतील, जिथे त्यांना घरात प्रवेश करण्यासाठी अशा घाणेरड्या गटारातून जावं लागतंय. रोज याच दूषित वातावरणातून ये जा करावी लागते. आता या गटाराच्या पाण्यामुळे या नव्या रस्त्यावरही मोठे खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. मुळात जिथे ते खड्डे पडल्यात तिथे हा नवीन रस्ता बनवला गेलाच नव्हता. रस्ता बनवला पण त्याची काळजी घेतलीच नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या लवकरात लवकर निश्चितच सोडवली पाहिजे. ही परिस्थिती खरंच परिसरात प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करत आहे. कुणी बेजबाबदार कसं असू शकतं? ज्यांच्याकडे इमारती आहेत त्यांच्याकडे रस्ते झाले, पण या चाळीत राहणारे लोक माणसं नाहीत का? गंभीरपणे ही परिस्थिती खूपच दयनीय आहे.